झाले बरं का आपले आत्तापर्यंतचा. पहिला झाला तो म्हणजे भेदभाव आणि विषमतेची व्याख्या. दुसरा झाला की आपण लहानपणापासून जे लिंगभाव निर्माण करतो, वेगवेगळं मुला-मुलींना वेगवेगळं वाढवतो, त्याच्यातून विषमता कशी निर्माण होते. तिसऱ्यामध्ये आपण भेदभाव आणि हिंसाचार यांचा आपापसातला असलेला संबंध पाहिला. आता याच्यामध्ये आपण वंचितत्व जेव्हा निर्माण होतं तेव्हा नेमके कसे कसे परिणाम होतात हे आपण बघणार आहोत. आणि अर्थात पाचव्यामध्ये आपण हे जर आपल्याला ह्यांचं निर्मूलन करायचं असेल भेदभावाचं तर आपण काय करू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. लिंगभेदावर आधारित जे आहे विषमता ही येते कुठून? पितृसत्तेत, म्हणजे पितृ आणि सत्ता, पित्याची सत्ता. आपल्या घरातल्या वडिलांच्या बद्दल आपण फक्त नाही बोलत आहोत, आपण सर्व सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय पिता जे आहेत त्यांची सर्वत्र एकत्र केलेली जी सत्ता आहे ती. त्यामध्ये आपण साधे प्रश्न जर विचारले, 4 प्रश्न आपण विचारूया. घर कोणाच्या नावावर? बहुतांश वेळा पुरुषाच्या नावावरती. शेत कोणाच्या नावावर? बहुतांश वेळा पुरुषाच्या नावावर. माझ्या शरीरातून आलेली मुलं कोणाच्या नावावर? पुरुषाच्या नावावर. आणि मी स्वतः कोणाच्या नावावर? लग्नाच्या आधी वडिलांचं नाव, लग्नाच्या नंतर नवऱ्याचं नाव. मग जर समजा हे जर काटा छापा असता की नाही तर कुठेतरी बाई आली असते, कुठेतरी पुरुष आला असता. सर्वाची उत्तरं पुरुष कसं काय आला हे जे आहे. आणि कुटुंबामध्ये एका पिढीतल्या पुरुषाकडून दुसऱ्या पिढीतल्या पुरुषाकडे पर्यंत धन, संपत्ती, प्रॉपर्टी पुढे पाठवणं, याच्यातून पितृसत्ता दृढ होत असते. आणि पितृसत्ता आणि जात व्यवस्था हे रोजच्या पातळीवरती घरामध्ये निर्माण केले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात. ते लिंग भावाच्या वरून. भाऊ आहे त्यांनी असं केलं पाहिजे, तू मुलगी आहेस तू असं केलं पाहिजेस. हे कुटुंबाच्या पातळीवरती, आणि केवळ कुटुंबाच्या पातळीवरती नव्हे तर माध्यमांच्या पातळीवरती, धर्मसंस्कृतीच्या पातळीवरती, बाजारपेठेच्या पातळीवरती किंवा शासन व्यवस्थेच्या पातळीवरती, सर्व पातळीवरती, समाज, कुटुंब सर्वांच्या पातळीवरती त्याची नव्याने निर्मिती केली जाते. पहिला आपण पाहिलं आधीच्या एका व्हिडिओमध्ये की तिचं शिक्षण आपण अर्धवट बंद करतो, तिचं लग्न करून टाकतो, त्यानंतर 5-10 वर्ष कशाला नोकरी करायची सांगतो. त्यामुळे तिला पगार जो आहे किंवा तिला वेतन जे आहे हे पुरुषाच्या बरोबरीने मिळत नाही. म्हणजे पहिल्यांदा ते कोणतेही संसाधन तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा पाहिजेच ना. सर्व सोंग करता येतात, पैशाची करता येत नाहीत. तर त्यामुळे पहिल्यांदा तर तिच्या हातामध्ये धनबळ नसणं. दुसरं म्हणजे बघा, खूप ज्याला आपण म्हणू ना की विचार करण्यासारखं आहे की जर तुम्ही लिंगाधारित तुम्हाला ज्या भूमिका शिकवल्यात ह्या जर तुम्ही करत राहिलात, म्हणजे सारखा चांगला स्वयंपाक करणं, आनंदी राहणं, सहन करत राहणं, पूर्ण कुटुंबाला एकत्र जे आहेत असं घट्ट बांधून ठेवण्याची जबाबदारी तुमची असणं. मुलगी जर समजा एखाद्या मुलाच्याकडे बघायला लागली तर आईने काय केलं, सासरी स्वयंपाक येत नसेल तर आईने काय केलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण सांभाळत राहणं. रीतरिवाज जे आहेत पूर्ण सासरच्या घरच्या जे रीतरिवाज आहेत ते सगळे पाळणं. हे जर तुम्ही केलं तरीसुद्धा शारीरिक थकवा आहे, मानसिक थकवा आहे. याच्यामधून शारीरिक आणि मानसिक आजारसुद्धा होऊ शकतात, कारण कोणीच माझं ऐकत नाही, कोणीच माझ्याकडे बघत नाही. आणि मी जर नाही ते पाळलं तर मग ते डायरेक्ट हिंसाचार. मी समजा नवऱ्याला सोडून दुसरीकडे कुठे राहायला लागले किंवा मला लग्नच करायचं नाही मी म्हटलं, किंवा मी आता शिक्षणासाठी नाहीच जाणारच, मी आता मला जिकडे जायचं आहे तिकडे माझ्या मनाने मी माझा नवरा शोधणारच, असं जर मी म्हटलं तर मग डायरेक्ट हिंसाचार. आपण तिसऱ्या याच्यामध्ये त्याबद्दल पाहिलं. निर्णय प्रक्रिया हातामध्ये नाही. उत्पादकता म्हणजे कसं, कोणती नोकरी केली पाहिजे, केव्हा केली पाहिजे, केव्हा करता कामा नाही, त्याच्यातून आलेलं जे माझं उत्पन्न आहे त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल असेल, कोणाचं नियंत्रण असेल. रोजची कामं, भांडी तुम्ही महिन्याभराची घासू शकत नाही, ती तुम्हाला रोज घासावी लागतात. बिछाने महिन्याभराचे घालता येत नाहीत. त्या पद्धतीचं पुनरुत्पादन, सोशल रिप्रोडक्शन जे आपण म्हणतो, आणि मग शरीरातून जे आपण पुनरुत्पादन करतो ते, याच्यावरती असलेली आपल्यावरती असलेलं नियंत्रण आणि कोणाची तरी असलेली सत्ता. आधीच्या व्हिडिओत पण मी म्हटले की आपल्याला जर पितृसत्तेचं निर्मूलन करायचं असेल तर जात व्यवस्था आपल्याला बाजूला ठेवून चालणार नाही, आणि जाती व्यवस्थेचं निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला वर्गव्यवस्था आणि पितृसत्ता बाजूला ठेवून आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे ते अशा प्रकारे जेव्हा जोडलेले असतात त्यावेळेला तुम्हीच आता मला सांगा
की संसाधनांपर्यंत बायकांची पोच कशी असेल. मी उलटा प्रश्न विचारते तुम्हाला. आता बाईच्या नावावरती संपत्ती नसल्या कारणाने मग आपण कसं म्हणतो इंग्रजीत मेंटेनन्स, पोटगी, म्हणजे ती विवाहाच्या बाहेर पडली तर ती स्कीम्स असल्या पाहिजेत बरं का, पूर्णपणे असल्या पाहिजेत. परंतु आपल्याला पोटगी आणि स्कीम्सच्या पलीकडे जाऊन जी सर्व संसाधनं आहेत ती पहिल्यांदा तर गरीब श्रीमंतांच्या सर्वांच्यात वाटली गेली पाहिजेत. आणि घराच्या अंतर्गत पुरुष आणि स्त्रियांच्या मध्ये ही संसाधनं कशी वाटली जातील याबद्दल आपण काम करू. त्यावेळेलाच इतर संसाधनांपर्यंत, नोकरी असेल किंवा बाकी सर्व ठिकाणी असेल, तिकडे ती पोच आहे ती समान होईल. याबद्दल आपण 5व्या व्हिडिओत परत बोलणार आहोत. आता एक याच्यामध्ये आहे बरं का विचार करण्यासारखं की घराच्या अंतर्गत असलेली पितृसत्ता, कुटुंब प्रमुख कोण निर्णय घेणार, आणि कुटुंबाच्या बाहेर असलेल्या अनेक पितृसत्ता एकत्र काम करतात बरं का. म्हणजे बायकांना संसाधनांपासून वंचित ठेवण्यासाठी या दोन्ही पितृसत्ता काम करतात. उदाहरण देते मी. घर पुरुषाच्या नावावर, व बँकेचं लोन घेत असताना तारण कोण ठेवणार, ते घर, त्याच्यावरती लोन कोणाला मिळणार, किंवा रेशन कार्डावरती नाव त्याचं आहे म्हटल्यावरती सरकारी ज्या काही सवलती आहेत या कोणाच्या नावावरती येणार, कुटुंबाच्या नावावरती, तिच्यावरती येणार. पुरुषांनी कर्ज जर फेडलं नसेल तर बाई या देशाची एक स्वतंत्र नागरिक असून सुद्धा आपल्या नावावरती लोन घेऊ शकते का, तर ती नाही घेऊ शकत. म्हणजे घराच्या आत आपण कोणाला कुटुंब प्रमुख मानला त्यावर आधारित बाहेरच्या पितृसत्ता सुद्धा ते त्याच्याबरोबरच ते काम करत असतात. आता पुढचा प्रश्न असा की आपण शेतकरी कोणाला म्हणतो. म्हणजे जेव्हा शेतकरी पुरुष आत्महत्या करतो तेव्हा पूर्ण कॉम्पेन्सेशनचं वेगळं असतं. बाईने आत्महत्या केली का नाही, ते घरचं काहीतरी, घरचा असतोच त्रास, बाहेरचा त्रास असेल तर आत आहे, आत असेल तर बाहेर आहे. किंवा समुद्राच्या मध्ये, सुनामीमध्ये 2006 मध्ये किंवा नंतरही आपण पाहिलं होड्या बुडल्या, पण बाई मालक नव्हती होड्यांची, त्यामुळे तिला काहीतरी तुटपुंज काहीतरी मिळालं, पण नव्या होडीचे पैसे मिळाले नाहीत. आलं लक्षात. शेतकरी बाईला आपण जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्यासाठी जे कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे हे त्या बाईला मिळणार नाही. म्हणजे परत परत आपण कुठे येतोय मित्रांनो मैत्रिणींनो, आपण विषमतेकडे येतोय, भेदभावाकडे येतोय, आणि ते आपण सगळं निर्माण केलं म्हणून इकडे आज एक विषमता आली म्हणून दुसरी विषमता आली, आणि त्यामुळे संसाधनांपर्यंत जी आहे ही ती पोच कमी झालेली आहे. आता मी हा शेवटचा एक प्रश्न विचारते आणि त्याच्यावरून आपण 5व्या व्हिडिओकडे जाणार आहोत की स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने सहभाग घेतला होता महिलांनी. तुम्ही पाहिलेत, मोठे मोठे जर मोर्चे पाहिलेत, तरी सुद्धा दर 5 वर्षाला राजकारणामध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये प्रत्येक 5 वर्षाला महिलांची संख्या कमी कमी का होत गेली. आणि जोपर्यंत महिलांच्यासाठी राजकारणामध्ये आरक्षण आलं नाही तोपर्यंत महिला तिथे का पोहोचू शकल्या नाहीत. हा दुवा आहे या व्हिडिओचा आणि पुढच्या व्हिडिओचा, की संसाधनांपर्यंत ती पोच का नव्हती आणि तिला तिथपर्यंत नेण्यासाठी ते आरक्षण का आवश्यक होतं, हे आपण 5व्या व्हिडिओत बघणार आहोत.